नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट। त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल। चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला। आजचा व्हिडिओ हा खूप जास्त इंटरेस्टिंग आणि मनोरंजक असणार आहे, कारण फायनली आजच्या व्हिडिओमध्ये आता प्रियाचं खरं रूप हे घरातल्या सगळ्यांसमोर हळूहळू यायला लागणार आहे। आता नेमकं प्रियाचं कशा पद्धतीने रूप घरातल्यांसमोर बाहेर पडतं हे पाहण्यासाठी आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर आता आपण आजच्या व्हिडिओत पाहतो की प्रियाने विमलताईंना माझ्यासाठी कॉफी घेऊन ये असं सांगितलेलं असतं, पण आता विमलताई त्यावेळेस कणिक मळत असतात। त्यामुळे त्या प्रियाला म्हणतात की हो ताई आणते, आणि ती कणिक तिचा हातातलं मळत असते। आता प्रियाला कॉफी द्यायला उशीर झालेला असतो, 5 ऐवजी 10 मिनिटं झालेली असतात, तरी अजून कॉफी आलेली नसते। त्यामुळे प्रिया ही आता रूममधून बाहेर येते आणि विमलला म्हणते, तुला कधीपासून कॉफी आणायला सांगितली आहे, तू काय करतेस अजून? त्यावर विमल सांगत असते, अहो तन्वीताई, हातामध्ये एवढं कणिक मळायला घेतलं होतं, खराब होते हात, म्हणून म्हटलं कणिक पूर्ण करावं आणि मग तुम्हाला कॉफी घेऊन यावी। एवढी कणिक मळून झाली की लगेचच तुम्हाला कॉफी करून देते, हात धुते आणि लगेच आणि मग ती कणिक मळायला सुरुवात करते। त्याबरोबर लगेचच प्रिया म्हणायला लागते, हे बघ, तू माझ्या घरात मोलकरीण आहेस, विसरू नकोस। तुझ्या वेळेनुसार माझी कामं ॲडजस्ट करायला मी रिकाम टेकडी नाही आहे, समजलं ना? पहिले हात धु आणि मला कॉफी बनवून दे, आणि मग नंतर तुला किती कणिक मळायचं तेवढं मळ, कळलं? जा लवकर, चल निघ। आता प्रियाने ह्या अशा भाषेत सांगितल्यावर विमलला खूप जास्त वाईट वाटलेलं असतं, ती नाराज झालेली असते। पण तरीसुद्धा आता विमल ही प्रियाला काही उलट उत्तर न देता हात धुवून कॉफी बनवायला चाललेली असते। सायली विमलला हाक मारून थांबवत म्हणते, थांबा विमलताई, कोणीही अशी फुकट बसून ऑर्डर सोडली तर ती लगेचच्या लगेच झेलण्याची तुम्हाला काही एक गरज नाही आहे। आता सायलीने असं म्हटल्याबरोबर प्रियाला खूप जास्त राग आलेला असतो। प्रिया म्हणत असते, सायली काय बोलतेस आणि कोणाशी बोलतेस ते कळतंय ना, की विसर पडलाय? त्यावर सायली ही तिला सांगत असते, मी काय बोलते आणि कोणाशी बोलते हे मला अगदी व्यवस्थित कळतंय, तुझ्याशी बोलते मी। उगाचच्या उगाच फुकट लोकांना ऑर्डर सोडत बसत नाही मी माझं काम करूनच मग बोलते, समजलं ना? जर त्यांचे हात खराब आहेत तर तू स्वतःच्या हाताने कॉफी बनवलीस तर काही फार मोठा फरक पडणार नाही आहे। त्यावर लगेच आता प्रिया जास्त कांगावं करायला लागते। ती म्हणायला लागते, ए सायली, तू समजतेस काय स्वतःला? तू कोण गं मला ऑर्डर सोडणारी? मी तिला ऑर्डर सोडेन नाहीतर काही करेन, मी या घरची सून आहे, त्यामुळे माझ्याशी बोलताना लायकीत राहायचं। ह्या मोलकरणीसाठी, ह्या दीड दमडीच्या बाईसाठी माझ्याशी वाद घालतेस तू? मला खरी खोटी सुनावतेस तू? आता मात्र दीड दमडीची बाई, मोलकरीण हे सगळे शब्द ऐकून विमलला खूप जास्त वाईट वाटत असतं, कारण याआधी विमलला हे असं एवढं घालून पडून कोणीही बोललेलं नसतं। सायली म्हणत असते, प्रिया तोंड सांभाळून बोल, तू कोणाशी बोलतेस आणि काय बोलतेस हे तुला कळतंय ना? विमलताई ह्या घरामध्ये गेले कितीतरी वर्षांपासून काम करतायत। ह्या घरातलं कोणीही, अगदी आई बाबा, पूर्णाजी घरात सगळ्यात मोठे आहेत, तरी त्यासुद्धा हे अश्विन भाऊजी कोणीही त्यांना आजपर्यंत अशा पद्धतीची भाषा वापरलेली नाही आहे। मग आपला दोघींचा तर संबंधच येत नाही ना त्यांच्याशी अशा भाषेत बोलण्याचा। आपल्या अगोदरपासून त्या या घरात आहेत, त्यामुळे आपण त्यांच्याशी बोलताना ह्या गोष्टीचं भान राखलंच पाहिजे, समजलं? आणि एवढं फार काही बोललेली नाही आहे मी तुला। उगाचच्या उगाच जोरजोराने आरडाओरडा केला, कांगावा केला म्हणजे आपण बोलतोय ते खरं आणि समोरचा मूर्ख असं सिद्ध होत नाही, कळलं? त्याबरोबर आता लगेचच प्रिया हे आणखीन जास्त कांगावं करायला लागते। ती म्हणायला लागते की सायली, उद्या विमलवरून मला बोलतेस, नंतर मला या घरात राहण्यावरून बोलशील, खाण्यावरून बोलशील, पाण्यावरून बोलशील, नंतर मला म्हणशील की मी या घरामध्ये राहू शकत नाही, माझा या घरातल्या प्रॉपर्टीवर काही हक्क नाही आहे, मी या घरातून बाहेर पडायचं। आता प्रिया उगाचच्या उगाच उलटा भांडत असते। ती बायका नळावर ज्याप्रमाणे पाण्याकरता भांडत असतात, अगदी तशीच आता सायलीबरोबर घरात एका कॉफीवरून भांडत असते। आता इतक्यात घरातले सगळे सदस्य तिथे आलेले असतात आणि सगळेच जण प्रियाची ही आरेरावीची भाषा बघत असतात। प्रिया म्हणत असते की माझा नवरा आणि मी, आम्ही या घरातला मुलगा आणि सून आहोत, त्यामुळे आमच्याशी भाषा नीट बोलायची, तू आम्हाला शहाणपणा शिकवण्याची गरज नाही आहे। माझ्या मनात येईल तसं आणि ते मी या मोलकरणीबरोबर बोलणार। ही मोलकरीण आहे, एवढी मोठी कोण लागून गेली का हिच्याशी एवढ्या भाषा शुद्ध आणि नीट बोलण्यासाठी? सायली ही प्रियाला म्हणत असते, प्रिया पहिले तर आवाज खाली कर आणि व्यवस्थित सुटसुटीत भाषेत बोल। काय आहे ना, आपण कुठल्या नाक्यावर किंवा चौकात उभ्या नाही आहोत, तर आपण आपल्या सासरी, आपल्या घरात उभ्या आहोत, आणि काहीही झालं तरी मला तुझ्या इतक्या खालच्या थराला जाऊन भाषा बोलता येणार नाही, समजलं तुला?
आता घरातले सगळेजण प्रियाचं हे रूप बघत असतात आणि कोणाच्याच लक्षात येत नसतं की प्रियाचं नेमकं हे सगळं काय सुरू आहे, प्रिया अशी का वागते. सगळेजण म्हणायला लागतात की तन्वी अगं काय सुरू आहे तुझं. तर आता मात्र इकडे प्रियाचं कोणावरही लक्ष नसतं. प्रतिमा, पूर्णा आजी, कल्पना, प्रताप, त्याचबरोबर अर्जुन या सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो. तर इतक्यात खोलीत तयार होत असलेला अश्विनसुद्धा बाहेर येतो. प्रियाचा जोरजोरात आवाज खोलीपर्यंत त्याच्या ऐकायला जात असतो. अश्विन म्हणत असतो, तन्वी अगं गप्प बस, काय सुरू आहे तुझं. तुझा आवाज अगदी आपल्या खोलीपर्यंत येतोय. किती मोठमोठ्याने ओरडती आहेस तू. आणि मला सांग, महत्त्वाचं म्हणजे हे ओरडण्यासारखं एवढं घडलंय तरी काय. का उगाच एवढ्या मोठमोठ्याने विमलताईच्या नावाने ओरडती आहेस तू. त्याबरोबर मात्र आता इकडे प्रिया ही अश्विनचा आवाज काही ऐकत नसते. ती फक्त बडबड करतच जात असते. त्याबरोबर अर्जुन जोरात ओरडतो, स्टॉप इट. काय सुरू आहे हे सगळं या घरामध्ये. घर आहे की मच्छी मार्केट. काय चाललंय. मिसेस सायली काय झालं, पटकन सांगा. त्यावर सायली सांगायला सुरुवात करते, अहो विमलताई कणिक मळत होत्या. प्रिया इथे आली आणि तिने विमलताईंना सांगितलं की मला कॉफी बनवून दे. विमलताई हो म्हणाल्या, पण त्यांच्या हातातलं कणिक पूर्ण करून त्या कॉफी बनवायला जाणार होत्या. 5 मिनिटाऐवजी 10 मिनिटं लागली. तर प्रिया इथे आली आणि तिने विमलताईंना सरळ नोकर आहेस नोकरासारखं राहा, मोलकरी नाहीस अशी भाषा वापरली. बिचाऱ्या विमलताईंना हे सगळं ऐकून खूप वाईट वाटलं. त्या नाराज झाल्या, पण प्रियाला त्यांनी काहीही उलट उत्तर दिलं नाही. तर त्या लगेचच हात धुवून कॉफी बनवायला जात होत्या आणि हे सगळं मला नाही बघावलं. म्हणून मग मी मध्ये बोलले आणि फक्त एवढंच प्रियाला सांगत होते की जर कॉफी तू तुझ्या हाताने बनवून घेतलीस तर काहीही वाया जाणार नाही आहे. तर उगाचच्या उगाच हिने कांगावा केला. त्याबरोबर लगेचच आता प्रिया खोटं बोलायला लागते. ती म्हणत असते की नाही अश्विनाने खोटं बोलते आहे. मी एवढा कांगावा खरंच केलाच नाही आहे. उलट ह्यांनीच माझी शरीरावीची भाषा केली. नाही देणार कॉफी, चल जा वगैरे असं म्हणायला लागले मला, म्हणून माझी चिडचिड झाली. त्यावर लगेचच अश्विन म्हणत असतो, तन्वी याला चिडचिड नाही, याला भांडण करणं म्हणतात. अगं किती अग्रेशन, कशी भाषा वापरत होतीस तू. ते झोपडपट्टीतल्या बायका ज्याप्रमाणे नळावर पाण्याकरता भांडतात ना, अगदी तशी भांडत होतीस तू, समजलं तुला. त्याबरोबर लगेचच इकडे कल्पना म्हणत असते, तन्वी अगं जरा भान राखून बोलत जा, घरात बोलतेस ते. आपल्या घरामध्ये आपले सासू सासरे, आपले आजे सासू सगळेजण आहेत, आपला मोठा दीर आहे. किमान या गोष्टीचं तरी भान ठेवशील की नाही. आता मात्र प्रिया गप्प झालेली असते. तर पुढे कल्पना ही म्हणत असते, नक्की प्रतिमा ताई आणि रविराज भाऊजींचीच तू मुलगी आहेस ना. नाही काय आहे, आजपर्यंत कधीही प्रतिमा कोणत्याही आपल्यापेक्षा कमी दर्जावर काम करणाऱ्या व्यक्तीबरोबर असं बोलली नव्हती किंवा कोणत्या व्यक्तीबरोबर असा आवाज एवढा मोठा करूनही बोलली नव्हती. आणि भांडण तर तिच्या मनात सुद्धा येत नाही. मग तरी तू एवढं भांडण कसं काय केलंस. त्यावर मात्र आता प्रिया ही निरुत्तर झालेली असते. ती पूर्णपणे गुपचूप बसलेली असते. त्याबरोबर लगेचच आता कल्पना ही अर्जुनला म्हणत असते, आणि अर्जुन तुझ्या बायकोला सुद्धा जरा समजावून ठेव. माझ्या सुनेशी पुन्हा ती या भाषेत बोललेलं मी खपवून घेणार नाही. मला नाही आवडणार माझ्या सुनेचा अशा कोणत्याही मुलीने येऊन अपमान केलेला, समजलं. त्यावर लगेचच आता अर्जुनला मात्र कल्पनाचं बोलणं पटत नाही. अर्जुन लगेचच आता इकडे कल्पनाला म्हणायला लागतो, मॉम अगं काय बोलतेस तू, हे तुला तरी कळतं आहे का. आणि कोणत्या सुनेचा मान सन्मान या सगळ्याबद्दल बोलतेस तू. जिला स्वतःलाच दुसऱ्यांचा मान जपता येत नाही तिला. अगं काय ही मुलगी आता कशी बोलली विमल बरोबर. काय संबंध हिचा विमलबरोबर एवढ्या खालच्या भाषेत जाऊन बोलण्याची. हिला माहीत आहे का विमल आपल्या घरी कधीपासून काम करते किंवा कधीपासून ती आपल्या कुटुंबाचा भाग आहे. आजपर्यंत आपण तिच्याशी असं वागलो नाही होत ना. त्याबरोबर कल्पना म्हणते, जर विमलला अडचण असेल तर विमल स्वतः येऊन माझ्याशी बोलेल आणि त्याबरोबर मी तन्वीला ओरडेनसुद्धा. आणि आतासुद्धा मी तन्वीला जितकं मला बोलायचं होतं तितकं बोलून झालेलं आहे. त्यामुळे तू माझ्या सुनेला बोलण्याचा काहीही संबंध येत नाही. त्यामुळे पुन्हा माझ्या सुनेबरोबर बोलताना भाषा जपून वापरायची, कळलं. आणि समजून सांग तुझ्या बायकोला ही गोष्ट. आणि तन्वी तू याच्यानंतर जर तू पुन्हा विमलबरोबर ही अशी भाषा बोललीस तर याद राख तुझी गाठ माझ्याशी आहे. आता इकडे कल्पनाने असं म्हटल्याबरोबर प्रियाला प्रचंड राग येतो आणि प्रिया लगेचच तडातड आपल्या रूममध्ये निघून जाते. आता रूममध्ये आल्यावर प्रियाची खूप चिडचिड होत असते. प्रिया फ्लॉवर पॉट, मेकअपचं साहित्य, उषा, बेडशीट, त्याचबरोबर ब्लँकेट सगळं काही इकडे तिकडे अस्ताव्यस्त पद्धतीने पसरवत असते, टाकून देत असते. तर आता तिला राग हा अनावर झालेला असतो. ती म्हणत असते, ह्या सायलीमुळे घडलं हे सगळं. ती 1.5 दमडीची कोणतरी मोलकरीण तिच्यासाठी मला एवढी बोलली ती सायली. तिने जर कांगावा केला नसता ना तर घरातलं कोणीच त्या ठिकाणी आलं नसतं. सायलीला मी सोडणार नाही. काय समजते का ही स्वतःला. हिच्यामुळे घडलं हे सगळं. हिच्यामुळे आज त्या कल्पनाने माझा एवढा अपमान केला. एवढे सगळे कष्ट करून मी सगळ्यांना माझ्या खिशात टाकलं होतं,
पण या सायलीमुळे सगळं पाण्यात गेलं. आता मला पुन्हा सगळ्यांशी गोड गोड चांगलं चांगलं वागावं लागणार. पण त्याआधी जरा ना या महिपतला फोन करून चांगला जाब विचारते आणि मग लगेचच प्रिया ही महिपतला कॉल करते आणि आता त्याला म्हणत असते की तुम्ही कुठे अडकवलं आहे मला, तुमच्या मुलीमुळे आणि तुमच्यामुळे ह्या सुभेदार कुटुंबियांबरोबर हे एवढं गुळमट गोड गोड वागावं लागतं आहे मला. आता ह्यांच्याशी गोड गोड वागून वागून ना मला डायबिटीस व्हायची वेळ आली आहे. मलाच कळत नाही आहे की मी एवढं गोड का बोलत असते यांच्याबरोबर सारखं सारखं. आता काय तर माझा अपमानसुद्धा करायला लागलेत हे लोक एकीने, पण तरीसुद्धा त्यांना मी काही बोलू शकत नाही. त्यांचं सगळं गुपचूपपणे मला ऐकून घ्यावं लागतं आहे, सहन करावं लागतं आहे. का तर तुम्हाला मला बातम्या पुरवायच्या आहेत. काही झालं तरी मला हे घर सोडायचं नाही आहे ना, म्हणून. तर आता प्रियाचं हे सगळं बोलणं अर्जुन तिच्या खोलीबाहेर उभा राहून ऐकत असतो. प्रिया पुढे म्हणत असते आणि तसंही खरं तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की खून हा खरा मधुभाऊने नाही तर साक्षीने केलेला आहे. पण तिला तरीसुद्धा मी वाचवण्याचा प्रयत्न करते, तिच्यासाठी खोटी साक्ष देते आणि त्या बदल्यात मला काय मिळतं आहे. तर आता अर्जुनच्या लक्षात येत असतं की प्रिया ही खुनाबद्दलचं सगळं स्टेटमेंट हे आता रागाच्या भरात का होईना पण महिपतला सांगत आहे आणि आपण हे रेकॉर्ड करून घेतलं पाहिजे. मग अर्जुन पटकन त्याचा मोबाईल काढतो, रेकॉर्डर चालू करतो आणि प्रिया जे काही बोलत असते ते रेकॉर्ड करायला सुरुवात करतो. तर इकडनं प्रिया सांगत असते की काय समजतो तू स्वतःला, काही तर म्हणे महिपत शिकरे. अरे तुझ्यामुळे, तुझ्या आणि तुझ्या त्या नालायक मुलीमुळे सुद्धा मला ह्या रविराज किल्लेदारचं, त्याचबरोबर ह्या अर्जुन सुभेदारचं, त्या कल्पनाचं सगळ्यांचं ऐकून घ्यावं लागतं. आज कोणतर ती दीड दमडीची नोकर त्यांची, काय विमल नाव आहे तिचं, त्या विमलमुळे मला त्या सायलीने एवढं सुनावलं. ती विमल आहे तरी कोण रे, नोकर कुठची, तिच्यासाठी मला सुनवावलं, मला ऐकून घ्यावं लागलं. नाही नाही नाही, हे सगळं ना तुमच्यामुळे होतं आहे. पण आता एक गोष्ट लक्षात ठेवा, पुन्हा जर मला या घरामध्ये कोणी काही बोललं किंवा माझा कोणी अपमान केला ना तर मी ना या घरामध्ये राहणारच नाही आणि खोटी साक्षीसुद्धा कोर्टात देणार नाही. मी सगळ्यांना सांगून टाकेन की खून साक्षीने केला होता. मग मी या सगळ्यातून कायमची सुटून जाईन, माझी मुक्तता तरी होईल. त्याबरोबर लगेचच आता महिपत हा म्हणायला लागतो, बापरे आतापर्यंत खूप सगळं मी तुझं ऐकून घेतलं, पण आता तू जरा जास्त बोलायला लागली. मग आता तुला तुझ्या भाषेतच उत्तर देतो. एक गोष्ट लक्षात ठेव, तुला कोणाला जाऊन काय सांगायचं आहे ना, चल जा सांगून टाक. पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव, तुझं डोकं आणि माझ्या बंदुकीची गोळी मग फार काळ काही लांब राहू शकणार नाही. त्या दोघींना एकमेकीच्या जवळ यावंच लागेल आणि त्याचबरोबर मला तर काही करण्याची गरजसुद्धा लागणार नाही, कारण तू खरी तन्वी नाही आहेस हे लक्षात ठेव. तुला आम्ही फक्त आणि फक्त त्या घरामध्ये पाठवलं आहे ते म्हणजे सगळ्या खबर आणि बातम्या काढण्यासाठी. आणि जर तू तेच काम करणार नशील तर मग तुझा आम्हाला काही उपयोग राहणार नाही. मग तू त्या किल्लेदारची मुलगी नाही आहेस हे फक्त एवढी एक गोष्ट आम्ही त्याला सांगून टाकू. आणि एकदा का आम्ही त्याला ही गोष्ट सांगून टाकली की मग तुझं हाल कुत्रंही खाणार नाही आणि मला माझे हातही खराब करून घ्यावे लागणार नाही. तुझं जे काही करायचं आहे ते किल्लेदारच स्वतःहून करून देईल. मग बसशील बरोबर बोंबलत. आता ठरव तू काय करायचं आहे तुझं, नाहीतर आणखीन एक सोपी आयडिया आहे माझ्याकडे. मी ना तुझं कातळं असं सोलून काढतो आणि त्याला मीठ चोळतो, मग तडपडून तडपडून मरशील. म्हणजे त्या किल्लेदारच्या डोक्याचा ताप जाईल आणि आमच्याही. आता मात्र इकडे प्रिया प्रचंड घाबरते की खरोखर जर किल्लेदारला यांनी काही सांगितलं तर मग काही किल्लेदार मला सोडणार नाही, मग मी कायमची मरणार हे फिक्स आहे. मग मुद्दामून आता प्रिया हॅलो हॅलो आवाज येत नाही आहे, आवाज गेला असं म्हणत फोन कट करून टाकते. तर दुसरीकडे आता प्रियाने फोन कट केल्यावर महिपत मात्र विचार करत असतो की जर ही पोरगी बोलते तसं हिने काही केलं तर ते आम्हाला खूप जास्त महागात पडेल. तर इकडे प्रिया विचार करत असते की काय करू मी असं की ज्याने मला त्या सायलीला चांगली अद्दल घडवता येईल. ते 4 दीड दमडीच्या नोकरांसाठी मला बोलली काय, नाही जर हिला जन्माची अद्दल घडवली ना तर माझं नावसुद्धा सांगणार नाही, तन्वी प्रिया किल्लेदार. आता मुद्दामून खरं तर ती हे सगळं बोलत असते. तर दुसरीकडे आता इकडे महिपतने जे काही प्रियाला सांगितलेलं असतं ते सगळं काही अर्जुनने रेकॉर्ड केलेलं असतं आणि रेकॉर्डिंग हा अर्जुन पुन्हा एकदा वरती जाऊन ऐकत असतो. त्या रेकॉर्डिंगमध्ये अर्जुनला असं स्पष्ट प्रियाचा आवाज ऐकू येत असतो की काय, मी कोर्टात खरी साक्ष देऊन टाकेन की खून मधुभाऊनी नाही तर प्रियाने केला आणि ते सुद्धा त्या जागेसाठी. आणि एकदा का कोर्टात मी खरी साक्ष दिली ना की सगळा गुंता आपोआप सॉल्व्ह होईल आणि मग तो मधुभाऊ कायमचा जेलमध्ये सुटेल आणि तू आणि तुझी मुलगी जेलमध्ये कायमच्या अडकून जाल. मग करा तिथे बसून काय करायचं आहे प्लॅनिंग, ते प्लॉटिंग करा. मला न सांगता केलं ना हे सगळं, म्हणून अंगाशी आलं. त्याबरोबर इकडे प्रिया ही विचार करत असते की मला काय करता येईल म्हणजे मला सायलीला सगळ्यांच्या नजरेतून पाडता येईल.
येईल असं काहीतरी घडलं पाहिजे ना, की पुढच्या वेळी कुणीच सायलीवरती विश्वासही ठेवायला नको. पण असं मी काय करू, काय केल्याने आता सायलीवरचा सगळ्यांचा विश्वास उडेल, काय करू असा विचार हा आता चाललेला असतो प्रियाच्या डोक्यामध्ये. पण तिला काहीही आयडिया सुचत नसते. आता म्हणायचं तर आयडिया कसली, फालतू गोष्टच तिला सुचत नसते. तर दुसरीकडे आता अर्जुनला हे सगळं रेकॉर्डिंग मिळाल्यामुळे अर्जुन हा प्रचंड खूप जास्त खुश झालेला असतो आणि आनंदाने तो नाचत नाचतच रूममध्ये आलेला असतो. आता अर्जुनला हा एवढा आनंदात बघून सायली अर्जुनला म्हणत असते, वा आता तर तुम्ही खूप खुश दिसताय, काय झालं, अश्विन भाऊजींनी तुमच्याकडून बस घेतली म्हणून का? त्यावर अर्जुन म्हणत असतो, नाही, वेगळं काहीतरी कारण आहे, ओळखा बरं. त्यावर सायली म्हणते, नाही ओळखता येत आहे, सांगा ना काय कारण आहे तुमच्या आनंदाचं. त्यावर अर्जुन म्हणत असतो की सांगा, ओळखा. आणखीन एक गेस दिला. सायली म्हणत असते की नाही येत आहे मला गेस करता, तुम्ही पटकन सांगा बरं मला. त्यावर अर्जुन सांगायला सुरुवात करतो की मिसेस सायली, आज मला सिनियर आणि माझं नातं पुन्हा पूर्वीसारखं होईल अशी एक आशा दिसते. त्याचबरोबर मधुभाऊही जेलमधून लवकरात लवकर सुटतील अशी ही एक आशा सापडली आहे. त्यावर सायली म्हणते, अहो तुम्ही काय बोलताय, स्पष्ट बोला ना जरा. मग अर्जुन सायलीला म्हणतो, थांबा, तुम्ही स्वतःच्या कानाने ऐका. आणि मग ते रेकॉर्डिंग सुरू करतो ज्यामध्ये प्रियाने सांगितलेलं असतं की ती खरी तन्वी नाही आहे, ती खोटी तन्वी आहे, ती एवढ्या दिवस सगळ्या सुभेदार आणि किल्लेदारांना फसवत आहे, म्हणून हे सगळं शक्य झालं. त्याचबरोबर खूनही साक्षीनेच केला आहे असं सगळं तिने त्या व्हिडिओमध्ये सांगितलं. मग आता सायली अर्जुनला म्हणत असते, मी काय म्हणते, मला असं वाटतं की आपण लगेचच हे सगळं जाऊन रविराज काकांना सांगूया, त्यांना ही व्हिडिओ आपण दाखवूया. त्यावर अर्जुन म्हणतो, नाही 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 मिसेस सायली, नाही, अजिबातच नाही, आता ही घाई आपण करायचीच नाही. आता आपण ज्या वेळेस कोर्टात हा पुरावा सादर करू त्याच वेळेस कोर्टातच सगळं सिद्ध होऊन देऊ. मग कायमची प्रिया जेलमध्ये जाईल आणि तिच्याबरोबरच साक्षी आणि तो महिपतसुद्धा जेलमध्ये जाईल. मी म्हटलं होतं ना तुम्हाला की काही झालं तरी मी मधुभाऊना या सगळ्यातून निर्दोष मुक्त करणार म्हणजे करणार. मिसेस सायली, मी माझं वचन आणि कर्तव्य दोन्हीसुद्धा अगदी पुरेपूर पूर्ण केलेलं आहे, लक्षात आहे ना. त्यावर सायली अर्जुनचा हात हातात घेत म्हणते, हो सर, यासाठी तुम्ही किती मेहनत केली आहे, किती कष्ट केलेत, दिवसाचा रात्र, रात्राचा दिवस कसा केला आहे ते सगळं मला माहिती आहे आणि मी प्रत्येक पावलावर तुमच्यासोबत असेल. मला खूप अभिमान वाटतो आहे माझ्या नवऱ्याचा की तो दुसऱ्याच्या भल्याचा इतका विचार करतो. त्याबरोबर आता सायली आणि अर्जुन संवाद करत असतात. तर दुसरीकडे आता दामिनी देशमुखला खूप जास्त टेन्शन आलेलं असतं. तिला सुचतच नसतं की आता आपण काय करायचं. अर्जुनने जर परत हिअरिंग मागून घेतली तर त्याच्याकडे काय मुद्दे असतील वगैरे वगैरे विचार ती करत असते. त्याबरोबर हा व्हिडिओ तर इथेच संपतो. पण पाहणं हे जास्त इंटरेस्टिंग असणार आहे की ज्यावेळेस प्रिया ही खरी तन्वी नाही आहे हे सगळ्यांचं समोर सत्य येईल त्यावेळेस घरातल्यांची अवस्था काय होईल. मित्रांनो, काय घडणार, कसं घडणार हे सगळंच पाहणं एकंदरीत खूप जास्त इंटरेस्टिंग आणि मनोरंजक असणार आहे. त्यामुळे हे सगळं पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. मित्रांनो, पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर.